नमस्कार, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपलं मनापासून स्वागत करतो। 1 मे हा महाराष्ट्र दिन, त्यानिमित्त महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी 4 दिवसांचा एक सोहळा मुंबईत आयोजित केला वरळीमध्ये, आणि त्या सोहळ्यामध्ये अनेक कार्यक्रम होते। गौरवशाली महाराष्ट्र असं या उपक्रमाचं नाव होतं, आणि त्यामध्ये माजी मुख्यमंत्र्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला। जे हयात आहेत त्या सगळ्या माजी मुख्यमंत्र्यांना बोलवण्यात आलं। अजितदादा पवार हे सतत यशवंतराव चव्हाण यांच्या सुसंस्कृत राजकारणाचा उल्लेख करतात, आणि मी त्याचप्रमाणे मलाही राजकारण तसंच करायचं आहे हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो। आता 6 वेळा जे उपमुख्यमंत्री झालेले आहेत ते सर्वांबरोबर झालेले आहेत। म्हणजे काँग्रेसच्या सरकारमध्ये ते मंत्री होते, पण राष्ट्रवादीमध्ये उपमुख्यमंत्री झाले, त्यानंतर महाविकास आघाडीमध्ये उपमुख्यमंत्री होते, आणि आता महायुती सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री आहेत। आधी एकनाथराव शिंदेंच्या मंत्रिमंडळात सुद्धा दादा उपमुख्यमंत्री होते, जे एकनाथ शिंदे त्यांच्या हाताखाली होते एक प्रकारे। म्हणजे दादा उपमुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे महाविकास आघाडी म्हणजे ठाकरे सरकारमध्ये मंत्री होते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। पण राजकारणात काही होऊ शकतं, त्यामुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, त्यांच्या हाताखाली फडणवीसांना काम करावं लागलं आणि दादांना देखील। पण आता काय झाले, आता बघा, दादा परत एकदा म्हणाले की मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण सगळ्याच गोष्टी होतात मनाप्रमाणे असं नाही, त्याला योगायोगसुद्धा असतो। आता तुम्हाला सांगतो की 4 दिवसांच्या म्हणजे 72 तासांच्या 4 दिवसांच्या म्हणजे 3 दिवसांच्याच 72 तासांच्या मंत्रिमंडळात अजितदादा हे उपमुख्यमंत्री होते आणि फडणवीस मुख्यमंत्री। फडणवीसांनी या कार्यक्रमामध्ये सांगितलं, ज्या ठिकाणी सगळ्या आजी माजी मुख्यमंत्र्यांना बोलवलं होतं, ते म्हणाले की हा चांगला उपक्रम आहे आणि अजितदादा आणि माझं नातं जुनं आहे। या 72 तासांच्या सरकारमध्ये ते सरकार टिकलं नाही, पण महायुती सरकारची मुहूर्तमेढ म्हणजे पायाभरणी त्याच वेळी झाली असं त्यांनी सांगितलं। फडणवीस अत्यंत महत्त्वाचं वाक्य उच्चारून गेले, त्याचा अर्थ मित्रांनो लक्षात येतोय का? मी तुम्हाला पूर्वी वारंवार असं सांगितलं आहे की एकनाथ शिंदे आणि अजितदादा हे ठाकरे सरकारमध्ये होते, त्यावेळी सरकारमध्ये असताना ते त्या सरकारच्या विरोधात गद्दारीच करत होते। आणि त्याच्या अगोदरसुद्धा तुम्हाला सांगतो, जेव्हा विरोधी पक्षनेते होते अजितदादा, तेव्हा देखील फडणवीसांशी त्यांचे सुमधूर संबंध होते। त्यामुळे विरोधी पक्ष म्हणून किंवा विरोधी पक्षनेते म्हणून सुद्धा त्यांची कामगिरी कधीच चांगली झाली नाही अजितदादांची। आणि ज्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा एकनाथ शिंदेंचे संबंध फडणवीसांशी चांगले होते, कारण फडणवीस सरकारमध्ये देखील एकनाथराव एक मंत्री होते। त्यामुळे कधीच मनापासून या दोघांनी महाविकास आघाडीमध्ये काम केलं नाही। ते त्यावेळी या सरकारमधल्या सगळ्या बातम्या हे फडणवीसांपर्यंत किंवा भाजपपर्यंत पोचवत होत्या, असं मी वारंवार तुम्हाला सांगितलेलं आहे। आणि फडणवीसांनी एक प्रकारे कबुलीच दिली की 72 तासांचं मी जेव्हा हे सरकार स्थापन केलं तेव्हाच महायुती सरकार येणार आहे, आणि हे 2 पक्ष म्हणजे शिवसेना फोडून एकनाथ शिंदे आणि शरद पवारांचा पक्ष फोडून अजितदादा आमच्याकडे येणार आहेत, हे आम्हाला माहिती होतं, आणि त्याची सुरुवात तिथून झाली। ही किती गंभीर गोष्ट आहे, लक्षात घ्या। ज्या महाविकास आघाडी सरकारमध्ये सगळे फायदे हे घेत होते शिंदे आणि अजितदादा, ते त्या सरकार विरोधात काम करत होते सरकारमध्ये राहून, आणि भाजपशी सूत जुळवत होते, हे लक्षात घ्या। परंतु हा मुद्दा मी आणखीन ताणत नाही। आज मला असं म्हणायचं आहे की या माजी मुख्यमंत्री किंवा आजी मुख्यमंत्र्यांचा जो सोहळा आयोजित केला होता, त्या सोहळ्यामध्ये फक्त अशोक चव्हाण आणि नारायण राणे हे हजर राहिले,
नारायण राणे आणि अजितदादा यांचे संबंध बिलकुल चांगले नाहीत, परंतु नारायण राणे त्याला आले, कार्यक्रमाला आले. अशोक चव्हाण तर भाजपमध्ये आहे, नारायण राणे सुद्धा भाजपमध्येच आहे. पण पृथ्वीराज चव्हाण आले नाहीत, सुशीलकुमार शिंदे आले नाहीत, शरद पवार आले नाहीत आणि उद्धव ठाकरे हे मला वाटतं अजून परदेशातच आहेत. आज येणार होते, मला वाटतं त्यांच्या आज किंवा उद्या येणार होते, त्यामुळे ते येण्याचा प्रश्नच नाही. परंतु एक लक्षात घ्या, एकनाथ शिंदेही त्या कार्यक्रमाला आले नाहीत. एकनाथ शिंदे यांचा त्यांच्या दरेगावी किंवा महाबळेश्वर परिसरामध्ये एक कार्यक्रम होता, त्यामुळे ते म्हणाले मी प्रयत्न करतो, आणि मग आयत्या वेळी ते आले नाही. अजितदादा म्हणाले होते की तुम्ही आला नाहीत तर तुमचा प्रतिनिधी कोणी पाठवू नका, पण प्रताप सरनाईक हे तिथे हजर झाले शिंदेचे प्रतिनिधी म्हणून. अजितदादांनी एक प्रकारे नाराजी व्यक्त केली. पण एकनाथ शिंदे या कार्यक्रमाला कसे येतील असं माझं म्हणणं आहे. याचं कारण असं की त्यांनी कारण काही दिलं असेल वरळीमधल्या या कार्यक्रमास न येण्याचं, पण तुम्ही माजी मुख्यमंत्री आहात हे अधोरेखित करण्याचा कार्यक्रम हा होता. आजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आणि त्यांना पुन्हा दाखवण्याचा एक हा प्रकारच होता शिंदेना की तुम्ही माजी मुख्यमंत्री आहात, आणि ही जी दुखरीनस आहे की आपण पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकलो नाही. एकनाथ शिंदे यांनी सुद्धा आणि त्यांच्या समर्थकांनी मी पुन्हा येईन हे या ना त्या प्रकारे निवडणुकीपूर्वी सांगितलं होतं, आणि ते सतत सांगत होते की एकनाथ शिंदेंच्या नावावर या निवडणुका आपण लढलेल्या आहेत महायुतीने. लाडकी बहीण ही एकनाथ शिंदेंची योजना आहे आणि म्हणून आपल्याला यश मिळाले म्हणून तेच मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत असं त्यांचे सगळे सहकारी सांगत होते. एकनाथ शिंदे स्वतः अत्यंत चालाक असल्यामुळे स्वतः काही सांगत नव्हते, पण अशा सगळ्या बातम्या येतील पद्धतशीरपणे हे ते बघत होते. आणि मुख्यमंत्रीपद जेव्हा मिळालं नाही तेव्हा एकनाथ शिंदे नाराज झाले. ही दुखरी नस जी आहे ती त्यांची अजूनही तडतडते मध्ये मध्ये, सतत त्यांना तो त्रास होतो. त्यामुळे अनेकदा देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री म्हणून काही बैठका आयोजित केल्या होत्या खात्यांच्या वगैरे, त्या बैठकांना सुद्धा एकनाथ शिंदे हजर राहिले नाही. अनेकदा ते आपल्या गावी गेले आणि आपली नाराजी त्यांनी प्रकट केली, आणि ही नाराजी अशाच प्रकारची होती असं माझं स्पष्ट मत. आता या दोघांमध्ये हे मतभेद किती वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, खूप वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. मी तुम्हाला सांगतो की जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते काही काळानंतर अजितदादा त्यांना जॉईन झाले. अजितदादा महायुतीत येणार याची एकनाथ शिंदेंना कल्पनाच नव्हती, आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्याचा पत्ताच लागून दिला. आणि अजितदादा आल्यानंतर ज्या अजितदादांच्या विरोधात शिंदे आणि त्यांचे सहकारी हे आम्हाला विकास निधी देत नव्हते महाविकास आघाडी सरकारमध्ये म्हणून बोंब मारत होते, त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसायला लागलं. आता त्यावेळी जर बघितलं आपण तर त्या दोघांचे परत मतभेद व्हायला लागले, आणि ते असे होते मतभेद की बघा, जेव्हा अजितदादा सत्तेत सामील झाल्यावर सातारा, रायगड, बीड, कोल्हापूर, पुणे, गोंदिया, परभणी, नाशिक ही पालकमंत्रीपदं अजितदादा गटाने मागितली. त्यातील अजितदादांना पुणे मिळालं, धनंजय मुंडेंना बीड, हसन मुश्रीफांना कोल्हापूर, प्रफुल्ल पटेल यांना गोंदिया ही पालकमंत्रीपद मिळाली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाची गोष्ट सांगतो. भाजपच्या मंत्र्यांनी आपल्याकडील ही सगळी पालकमंत्रीपद दादा गटाला दिली, पण मुख्यमंत्री शिंदेंनी सातारा, रायगड आणि नाशिक ही पालकमंत्रीपदं सोडण्यास नकार दिला. दिल्लीपर्यंत हे सगळं प्रकरण गेलं, पण सोडण्यास त्यांनी नकार दिला, ते अडून बसले. दुसरी गोष्ट अशी की शिंदेंनी मग काय केलं की नगरविकास विभागाच्या अखत्यारीतील अजितदादा गटाच्या काही फाईल्स होत्या त्या अडून धरायला सुरुवात केली. त्याच्याबद्दल अजितदादांची नाराजी होती, आणि अजितदादा हे आपल्या काही फाईल्स क्लिअर करत नाही, मी मुख्यमंत्री असू नये अशी शिंदेची तक्रार होती शिंदे मुख्यमंत्री असताना. आता यानंतर या सरकारमध्ये काय चालले आपण बघू. या सरकारमध्ये आता बघा ताज्या आपण घटना बघू की आता गुलाबराव देवकर असतील किंवा उत्तर महाराष्ट्रामध्ये किंवा 5 माजी आमदार हे त्या भागात हे कालच अजितदादांच्या पक्षामध्ये जॉईन झाले. आता हे जे कोणी नेते होते त्यापैकी एक
उद्धव ठाकरे गटाचे नेते तेही होते त्याच्यामध्ये, आणि या सगळ्यांनी हा पक्ष जॉईन केला. ठाकरे गटाचे धुळ्याचे माजी आमदार शरद पाटील तेही अजितदादा गटाला जॉईन झाले. आता प्रश्न असा आहे की हे जे नेते हे अजितदादा गटात सामील झाले ते सगळेजण हे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे कट्टर वैरी, आणि त्यांचं राजकारणच त्यांच्या विरोधात, म्हणजे गुलाबराव पाटील वगैरेंच्या विरोधातलं राजकारण. त्यामुळे गुलाबराव पाटील यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे की महायुतीमध्ये एकमेकांना विश्वासात घेऊन माणसं जेव्हा दुसरे नेते आपल्या पक्षात येतात तेव्हा एकमेकांना विश्वासात घेतलं पाहिजे, आणि हे झालं नाही म्हणून गुलाबराव पाटलांनी नाराजी व्यक्त केली. एवढंच की गिरीश महाजनसुद्धा भाजपचे नाराज झालेले आहे. दुसरी गोष्ट अजून सांगतो यांच्यातली मतभेदांची. पालकमंत्रीपदाचं तर तुम्हाला माहितीच आहे की नाशिकमध्ये गिरीश महाजन यांना पालकमंत्रीपद द्यायला शिंदे गटाचा विरोध होता आणि आहे, पण आता व्हर्च्युअली तेच पालकमंत्री आहेत. कुंभमेळ्याचं व्यवस्थापन त्यांच्याकडेच, आणि आदिती तटकरे यांना 1 मेला महाराष्ट्र दिनाच्या दिवशी ध्वजवंदन त्यांच्या हस्ते झालं. त्यामुळे भरत गोगावले जे अगदी मी असे तयार होऊनच बसले की मला पालकमंत्रीपद मिळणारच आहे, मला असं सतत सांगत होते, त्यांना अजून मिळालं नाही. आणि आदिती तटकरे या सर्वोत्कृष्ट मंत्री ठेवल्यामुळे या जे काही त्यांनी परीक्षा घेतली होती, एक गुण दिले होते प्रत्येक मंत्र्याला किंवा खात्याला आणि अधिकाऱ्याला, त्यामध्ये आदिती तटकरे यांची चमकदार कामगिरी झाली. त्यामुळे आता आदिती तटकरे याच एक प्रकारे त्या पालकमंत्री आहेत, आणि भरत गोगावले म्हणजे शिंदे गटाचे मंत्री यांना हातपाय आपटण्याशिवाय दुसरं त्यांच्या हातात काही राहिलेलं नाही. अजून एक बातमी तुम्हाला सांगतो की एस टी महामंडळामध्ये बातमी अशी पसरली झाली आहे की 26 कर्मचारी, एस टी महामंडळ कोणाकडे आहे ते प्रतापराव सरनाईकांच्याकडे आहे. मध्यंतरी एस टी महामंडळाचं अध्यक्षपद जे असतं ते प्रशासकाच्या हातात देण्यात आलं. म्हणजे खरं म्हणजे तर जो मंत्री असतो परिवहन मंत्री म्हणजे प्रताप सरनाईक जे शिंदे गटाचे त्यांनाच ते मिळायला पाहिजे होतं. मग बऱ्याच आरडाओरडा झाल्यानंतर मग त्यांना देण्यात आलं ते. पण 26 कर्मचारी एस टीमधले कर्मचारी हे गोगावले, शंभूराज देसाई, योगेश कदम, दादा भुसे अशा शिंदे गटाच्या मंत्र्यांना दिलेले आहेत. आणि एस टी तोट्यात आहे, एस टीची लूट चालू आहे. हे जे मंत्री आहेत त्यांना हे कर्मचारी देऊन ते शिवाय ओव्हरटाईम मागत आहेत. त्यामुळे एस टी तोट्यात, आणखीन तोट्यात जाणार आहे, खड्ड्यात जाणार आहे अशी बातमी आहे. आणि ही बातमी कोणी दिली असेल याचा तुम्ही विचार करा. सगळ्या बातम्या या शिंदे गटाच्या विरोधातल्या येत आहेत बातम्या, आणि या बातम्या कधी अर्थ खात्यातनं येतात, कधी भाजपच्या कोट्यात जी मंत्रिपद आहेत तिथून फायली जातात आणि त्या बातम्या होतात त्याच्या. म्हणजे अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस हे दोघं मिळून शिंदे गटाचा गेम करतायत असं स्पष्टपणे आपल्याला दिसतं. आता दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो की संजय शिरसाट लाडकी बहीण योजनेसाठी त्यांच्या खात्यातले पैसे वळवण्यात आले, आणि मग संजय शिरसाट म्हणाले की असे पैसे परस्पर वळवायचे असतील तुम्ही हे खातंच बंद करून टाका. समाज कल्याण, शिष्यवृत्ती योजना असेल, हॉस्टेल योजना असेल, माझ्याकडे पैसेच नाही, मी काम काय करू. मी जेव्हा मंत्री झाले संजय शिरसाट तेव्हा ते लगेच पहिल्याच आठवड्यात त्यांनी हॉस्टेलची पाहणी केली, विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलची शासकीय, आणि ती कशी गलिच्छ आहेत आणि मी आता कारवाईचे आदेश दिलेत, सगळं झगपक झालं पाहिजे असं ते म्हणाले. पुढे काय झालं त्याचं कोणालाही पत्ता नाही, कारण पेपरवाल्यांनी सुद्धा त्या बातम्या किंवा चॅनलवाल्यांनी दिल्याच नाही बातम्या, फॉलोअप बातम्या देतच नाही. पण संजय शिरसाट बोंब मारत आहेत पण काहीही होत नाही. ते म्हणाले की अगोदर 7,000 कोटी रुपये समाज कल्याणचे दुसरीकडे वळवले होते. मी शिंदे गटाच्या मंत्र्यांना अक्षरशः काही किंमतच दिली जात नाही, आणि आता शिंदे उपमुख्यमंत्री ते काहीच करू शकत नाही. त्यांनी तक्रार केली देवाभाऊकडे किंवा फडणवीसांकडे तर त्याचं पुढे काहीच होत नाही, कारण फडणवीस आणि अजितदादा यांची महायुती झालेली आहे एक प्रकार, आणि शिंदेनं तिकडे कोपऱ्यात बसवलं हे पण लक्षात घ्या. हे मी एक एक उदाहरणं देते. एस टीमध्येच 1300 बसेस कॉन्ट्रॅक्टवरती घेण्यात आला आणि 1700 कोटी रुपये त्यावरती खर्च करण्यात येणार होतं, म्हणजे टेंडर द्यायचा निर्णय झाला.
त्यावेळी वाहतूक परिवहन मंत्री हे एकनाथ शिंदेच होते. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडेच हे खातं होतं. त्यावेळी हे झालं आणि याच्यामध्ये अनियमितता किंवा गैरव्यवहार झाल्याचा संशय आल्यानंतर फडणवीसांनी मुख्यमंत्री होताच हे टेंडर रद्द करून टाकलं. म्हणजे फडणवीसांनी डायरेक्ट एकनाथ शिंदेच्या विरोधात हे काम केलं. हे आपण लक्षात घ्या. अत्यंत गंभीर असं हे प्रकरण आहे. हे त्याच्या बातम्या आल्या सगळ्या आणि एकनाथ शिंदेची तुफान बदनामी झाली याच्यामध्ये. जर 1700 कोटी रुपयाचं नियमबाह्य पद्धतीने टेंडर काढण्यात येणार असेल तर एस टीची वाटच लागणार ना. एस टीचं दिवाळ कशामुळे? हे भ्रष्टाचारामुळे होते सगळं. हे आपण लक्षात घ्या. तर दुसरी गोष्ट, वन स्टेट वन युनिफॉर्म सगळ्या राज्यात असा एक फतवा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना निघाला होता. मग फडणवीसांनी निर्णय घेतला की शाळा व्यवस्थापन समिती घेईल हा निर्णय. एका राज्यात एक गणवेश मुलांसाठी असं काहीही नाही. रद्द करून टाकला शिंदेंचा निर्णय तो. अजून एक निर्णय, सगळ्या हॉस्पिटलमध्ये तानाजी सावंत आरोग्यमंत्री होते, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे तुफान आरोप झाले आणि त्यावेळी यांत्रिक सफाई करण्यासाठी म्हणून मोठं 3200 कोटी रुपयांचं आरोग्य खात्याने कॉन्ट्रॅक्ट घेतलं आणि ते कॉन्ट्रॅक्ट टेंडर हे फडणवीसांनी रद्द करून टाकलं. ते तानाजी सावंत हे शिंदे गटाचे. अजून एक गोष्ट आहे की रखडलेल्या फाईल्सची गोष्ट. शिंदेची तक्रार की माझ्या फाईल्स क्लिअरच होत नाहीत, आता सगळ्या अडवून ठेवल्या जातात, स्थगितीचे आदेश दिले जातात. त्यामुळे आणि शिवाय अजितदादा त्यांच्या शिंदेच्या मंत्र्यांच्या खात्यांना पैसे देत नाहीत, त्यांचे अनेक प्रस्ताव अडवले जातात अशी तक्रार आहे. आता एवढं सगळं झाल्यानंतर तुम्हाला सांगतो अजून एक गोष्ट की आत्ता जसे महाराष्ट्र गौरव सोहळा जो अजितदादांनी आयोजित केला राष्ट्रवादी शरद पवार गटाने, तर त्याच सुमारास म्हणजे शंभूराज देसाई हे पर्यटन मंत्री आहेत, त्यांनी एक महाबळेश्वरला पर्यटन महोत्सव आयोजित केला. तिथे दादा गेलेच नाही. अजितदादांना आमंत्रण होतं पण गेले नाही. अजितदादांचे मंत्रीसुद्धा तिकडे गेले नाहीत. त्यामुळे शंभूराजना कदाचित राग आला असेल. ते शिंद्यांचे उजवे हात समजले जातात, शिंद्यांच्याच परिसरातले ते, आणि त्यामुळे या दोन पक्षात पुन्हा एक ठिणगी निर्माण झाली. आता ज्याप्रमाणे तानाजी सावंत असतील, प्रताप सरनाईक असतील, अनेकांच्या बाबत अनेक निर्णय फडणवीसांनी घेतले असतील किंवा दादांनी घेतले असतील, पण संदीपान भुमरे हे शिंदेच्या सरकारमध्ये, शिंदे मुख्यमंत्री असताना रोजगार मंत्री होते आणि त्यावेळी 5 कोटींच्या कामासाठी 5 लाख रुपयाची लाच मागण्यात आली त्यांच्या PA वगैरे. तानाजी सावंत, संजय राठोड आणि अब्दुल सत्तार हे शिंद्यांचे मंत्री, त्यांच्या PA हाच अनुभव आला असा नाव घेऊन आरोप. एक तर OSD विवेक मोगल जे होते, मला वाटतं अब्दुल सत्तारांचे, त्यांनी पंजाबराव कोशी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य असतात, त्यामध्ये अमुक अमुक सदस्य तुम्ही घ्यावा अशी विनंती केली तर त्यासाठी पैसे मागितले असा थेट आरोप अजितदादांचे विश्वासू सहकारी आमदार अमोल मिटकरी यांनी केला होता. म्हणजे शिंदे आणि शिंदे गटाला पूर्णपणे लक्ष अजितदादांनी केलं आहे. आणि शिवाय तुम्ही माजी मुख्यमंत्री आहात, तुम्ही आत्ताचे मुख्यमंत्री नाहीत आणि आज उपमुख्यमंत्री पदापेक्षा अर्थमंत्री पदाला, मी उपमुख्यमंत्री आहे, आपण दोघंही सारखेच आहोत आणि माझ्याकडे शिवाय वित्त खातं आहे, त्यामुळे तुम्हाला आम्ही जुमाडणार नाही, तुम्हाला मान देणार नाही, तुम्हाला दिखाऊ मान देऊ. तुम्हाला आमच्या उपक्रमाला, वरळीला जो उपक्रम झाला गौरवशाली महाराष्ट्र, त्याला तुम्हाला बोलवू, तिथे तुमचा आदर सत्कार करू, पण तुमच्या मताला, तुमच्या फाईल्सना, तुमच्या सहकाऱ्यांच्या मताला आणि फाईल्सना काहीही किंमत देणार नाही असं अजितदादा पवारांनी अधोरेखित केलेलं आहे. एकीकडे सुसंस्कृत महाराष्ट्र वगैरे म्हणायचं आणि पद्धतशीर राजकारण करायचं, हे अजितदादा, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे तिघांचं हीच पद्धत आहे. तुम्हाला आठवत असेल फडणवीस सरकारमध्ये जाण्यास
काकू सुरू होतं, जायचं की नाही जायचं की नाही. अडेल टट्टूपणाची भूमिका एकनाथ शिंदेने घेतली होती, कारण त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं नव्हतं. त्यावेळी पत्रकार परिषद झाली आणि पत्रकारांनी विचारलं तुम्ही जाणार आहात की नाही सरकारमध्ये. अजितदादा, या एकनाथ शिंदेंना प्रश्न विचारला, अजितदादांनीच उत्तर दिलं त्यांचं काय मला माहिती नाही, मी जाणार आहे असं थेट अजितदादा म्हणाले. तेव्हा एकनाथ शिंदे एकदम दचकले आणि मग हसत हसत म्हणाले की अजितदादांना काय सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळी शपथविधी घेण्याची त्यांना सवय आहे. पण त्यात इथे सुद्धा त्यांची चकमक झाली आणि या चकमकी सुरू आहे. अजितदादांना मुख्यमंत्री व्हायचं आहे आणि एकनाथ शिंदेनेही मुख्यमंत्री व्हायचं आहे. आता ते कसं होणार माहीत नाही मला, कारण फडणवीस जर दिल्लीला गेले तर पुन्हा भाजपचाच दुसरा मुख्यमंत्री होईल. पण जर भाजपचं झालं तर मलाच मुख्यमंत्री व्हायचं ही अजितदादांची आकांक्षा आहे आणि शिंदेंना मुख्यमंत्री व्हायचं आहे. आता बघूया काय होतं ते. पण तुम्ही माजी मुख्यमंत्री आहात हे अधोरेखित करून अजितदादांनी शिंदेंची दुखळीनस बरोबर पकडली आहे आणि आता राजकारण कसं वळण घेतं हे बघूया. तूर्तास इतकंच. हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा. शेजारचं बेल आयकनचं बटन दाबून सबस्क्राईब करा. धन्यवाद.